नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की अक्षयला घेऊन रेवानी खूप सारी शॉपिंग केलेली असते. खूप खूप वस्तू आणलेल्या असतात. ते बघून खुश होण्याचे नाटक करत अक्षय म्हणतो की वर्षाचे तर 365 दिवस असतात. रेवा, तू 367 गोष्टी घेऊन आली, त्यापेक्षा 2 जास्त. रेवा म्हणते की बरोबर आहे अक्षय, शॉपिंग म्हणजे माझ्या जीवनाचं सगळ्यात मोठं ध्येय आणि सगळ्यात मोठी आवड आहे. अक्षय म्हणतो बरोबर आहे रेवा. अक्षय म्हणतो की पण रेवा, तू जे काही शॉपिंग केली ते मला मस्त आवडलंय. अगं पण तू माझ्या आईसाठी काहीच नाही आणलं ग. करत रेवा म्हणते की हो खरंच ना, माझ्या लक्षातच नाही राहिलं. अक्षय म्हणतो की अगं रेवा, आज मदर इन लॉ डे आहे. रेवा म्हणते मदर इन लॉ डे. रेवा म्हणते की मदर इन लॉ डे काय असतो? आतापर्यंत मी व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे हे सगळे डे साजरे केले. रोज डे वगैरे मी साजरे केले, पण मदर डे, फादर डे असे डे मी कधीच साजरे केले नाहीत. रेवा म्हणते की मला तर असं वाटतं माझा सुद्धा एक स्पेशल दिवस पाहिजे, रेवा डे म्हणून. तर आता लगेचच अक्षय म्हणतो की रेवा रे. तर रेवा आता बारीक चेहरा करून अक्षयकडे बघू लागताच अक्षय म्हणतो की अगं तेच ते ग रेवा. रेवा म्हणते तसं नाही अक्षय, एव्हरी डे हा रेवा डे असला पाहिजे. अक्षय म्हणतो की तसंच होईल रेवा, प्रत्येक वेळेस मी तुझ्या मागे पुढे करत राहील ना. अक्षय म्हणतो की मग आज सुद्धा रेवा डे आहे ना, तेव्हा तू जाऊन माझ्या आईला विश कर. तर रेवा म्हणते लगेच जाऊन मी विश करते. रेवा म्हणते की अरे अक्षय, पण मी त्यांच्यासाठी काही शॉपिंग केलेली नाही आहे, पण तू काही काळजी करू नकोस, मी त्यांच्यासाठी पुन्हा शॉपिंग करील. अक्षय म्हणतो की अरे वा, मस्त रेवा. आणि आता रेवा निघून जाताच तेवढ्यात रमा तिथे येते. तर अक्षय आता रमाला रमा वहिनी असे हाक मारत बोलावतो. तर रमा म्हणते की मी. तर अक्षय म्हणतो हो हो तुम्हीच. रमा म्हणते मला कशाला रमा वहिनी म्हणतात? अक्षय म्हणतो की आता तुम्ही माझ्या मित्राची बायको होणार आहात ना. माझ्या मित्राची बायको म्हणजे माझी वहिनीच झाली ना. तेव्हा आता अक्षय पुन्हा रमाला कामवाली मावशी म्हणतो. तर रमा म्हणते की काहीतरी एक म्हणा, एक तर कामवाली मावशी म्हणा, नाही तर रमा म्हणा. इकडे आता रेवा ही टेरेसवर बसलेल्या सीमाकडे येते आणि लगेच सीमाला मिठी मारत म्हणते की हॅपी मदर लॉर्ड डे. तर आता लगेचच रेवा समोर आता सीमाला दिलेले गिफ्ट बघते आणि म्हणते की आई, हे गिफ्ट तुम्हाला तर कोणी दिले? तेव्हा आता सीमा म्हणते की नव्याने रमाने मला हे गिफ्ट दिलंय. सीमा म्हणते की रमाने मला सांगितलं की तिचे 10 जरी लग्न झाले ना आणि तिच्या 10 जरी सासू झाल्या ना, तरी सुद्धा मीच तिची सासू आणि ती सुद्धा फेवरेट असेन असे तिने मला सांगितलंय. ते ऐकून रेवाचा मोठा जळफळाट होतो. त्या गिफ्टकडे बघत रेवा म्हणते की रमाने दिलेले हे गिफ्ट मला नाही आवडले. पण आई. सीमा म्हणते की गिफ्ट काय असतं रेवा, तुला कळतंय का? आपल्या मनातलं खायचंय आणि ते दुःख मनात ठेवून मला गिफ्ट आणून द्यायचं, कळतंय का तुला? रेवा म्हणते की आई, तुमच्या मनात काय आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा त्याच हिशोबाने मी ऑर्डर करते आणि मी दिलेलं गिफ्ट एवढं भारी असणार आहे ना की रमापेक्षा सुद्धा भारी. तेवढ्यात आता अक्षय रेवाला आवाज देतो. तर आता रेवा म्हणते की आई, मी जरा आलेच बरं का, अक्षयला काहीतरी हवंय. तर अक्षय इकडे हॉलमध्ये आता वाट बघत असतो. तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की रेवा, अगं रेवडी कुठेस? तेवढ्यात आता रेवा हाय बेबी असे म्हणत अक्षयकडे येते. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा, हे बघ बरं, आपल्या लग्नामध्ये कुणाकुणाला बोलवायचं ना, याची मी लिस्ट काढली. रेवा म्हणते की लग्नात ना जास्त लोक नको, ते लोक आले नाही की फालतूकडे वेगवेगळे प्रश्न विचारणार आणि त्यांच्या प्रश्नाला आपल्याला उत्तर देत बसावं लागणार. अक्षय म्हणतो की जाऊ दे रेवा, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू आता लिस्ट चेक कर. आणि आता इकडे लगेचच इकडे रेवाच्या कानातील बघून अक्षय म्हणतो की रेवा थांब थांब. आणि आता अक्षय रेवाच्या गालाला हात लावतो. तर इकडे किचनमध्ये रमा ते सगळं बघत असते आणि रमा आता कपामध्ये कॉफी ओतून रागाने जोराने ती कॉफी हलवत असते. आणि तेवढ्यात आता पळत पळत रमा ती कॉफी घेऊन तिथे येते आणि रमा अक्षयच्या मध्ये कॉफी धरत म्हणते की कॉफी आली, कॉफी. तेव्हा आता दोघेही रमाकडे बघू लागतात. रमाच्या हातातून कॉफी घेत अक्षय रेवाला म्हणतो की रेवा, तू माझ्या अजून जवळ ये. आणि आता अक्षय रमाचा जळफळाट करण्याचा प्रयत्न करत असतो. रमाला सुद्धा आता ते बघून राग येत असतो. तेवढ्यात आता अक्षय पुन्हा रेवाच्या गालाला हात लावतो. तर हातातील पाण्याचा ग्लास रेवा खाली त्यांच्या अंगावर सांडते. तर अक्षय म्हणतो की अगं काय रमा मावईनी हे? तेव्हा आता अक्षय रमाला म्हणतो की आमच्या लग्नाचं काही महत्त्वाचं चाललंय ना, त्यासाठी आम्ही आमच्या नातेवाईकाची लिस्ट बनवतोय, तू बाजूला हो रमा.
तेवढ्यात आता रेवा रामाकडे बघते आणि म्हणते की रामा, इथे लुडबुड करायची काहीच गरज नाही. आपलं जरी लग्न एका मांडवात होणार असलं ना तरी तुझं लग्न एका कोपऱ्यात होणार आहे. रामा म्हणते की का होईल एका कोपऱ्यात माझं लग्न सगळ्यांसमोर मधोमध लावायचंय, कळलं का तुम्हाला? रामा म्हणते की लग्नामध्ये माझ्या नातेवाईक सुद्धा असणार आणि लग्नामध्ये माझं जर लग्न तुम्ही कोपऱ्यात लावायचं ठरवलं ना तर लोकांची सुद्धा वेगळी चर्चा होईल, माझं लग्न कोपऱ्यात का लावतात म्हणून. बघ बाई रेवा मग तू, आणि बरोबर आहे ना अक्षय भाऊजी, असे रमा अक्षयला बोलते. अक्षय म्हणतो की रमा, झालं का आता तुझं, आणि जा पाटी पेन्सिल घे आणि तिकडे तुझ्या लोकांची यादी करत बस. तेव्हा आता रमा रागाने आतमध्ये निघून जाते तर रेवा म्हणते की अक्षय, बघितलं का किती तावातावाने आणि रागारागाने निघून गेली. अक्षय म्हणतो की जाऊ दे अगं, काही दिवसाचा तर प्रश्न आहे. इकडे आता रमा ही किचनमध्ये येते आणि म्हणते की हो, माझ्या नातेवाईकांची लिस्टच काढते मी आणि त्यासाठी आत्ताच माझ्या नवऱ्यालाच जाऊन भेटते मी. जाऊ ना अक्षय भाऊजी? तर अक्षय म्हणतो हो, जा. अक्षय म्हणतो की जा बोल त्याच्याशी, तू गेली ना घरात शांतता तरी असेल. अक्षयचे ते उत्तर ऐकताच रामाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागही आलेला असतो. रामाने आता डोक्याला हात लावलेला असतो आणि रागाने आता रमा तिथेच आता तिचा वेळ घालवते. संध्याकाळ होताच रमा ही किचनमध्ये चटई टाकून झोपी लागते. तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की अहो काय रमा वहिनी, अजून तुम्ही जाग्याच का? रमा म्हणते की हो आहे जाग्या मी, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का? अक्षय म्हणतो की नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आता बराच वेळ झाला तेव्हा झोपा तुम्ही रमा वहिनी, असे अक्षय रामाला सांगून झोपायला सांगतो. ताबडतोब अक्षय आता प्यायचं पाणी घेऊन लगेच रामाला म्हणतो की रमा वहिनी झोपल्या नाहीत का अजून? गुड नाईट आणि झोपा असे म्हणत अक्षय जाऊ लागतो. तर रमाला खूप राग आलेला असतो. रमा आता विचार करत म्हणते की तुम्ही जरी मला चिडवत असाल ना तर मला सगळं कळतंय आणि मला वहिनी म्हणायला यांना काहीच कसं वाटत नाही. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येऊन विचार करतो की रमा वहिनी, हे रमा तूच मला बोलायला भाग पडलंस, इतक्या दिवस मला चिडवत होती ना, आता कशी चिडते? माझ्यापेक्षा हुशार बनायला निघाली होतीस ना रमा तू, असे अक्षय विचार करतो. इकडे आता रमा ही किचनमध्ये बसून विचारच करत असते. रमाला झोप लागत नसते आणि आता रमाला अक्षयने आता रेवाला बोललेले सगळे आठवते. अक्षयने रेवाला सांगितलेले असते की रेवा, आपण दोघं एकत्र येण्यासाठी मी आत्तापर्यंत खूप वाट बघितली, पण आत्ता आपल्याला एकत्र येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही हे आता रमाला आठवू लागतं. रेवाने आपल्याला व्हिडिओ पाठवून अक्षयला मिठीत घेत अक्षयच्या गळ्यात हात टाकून माझं तुझ्यावर किती प्रेम आहे अक्षय, हे आता रमासमोर कसं आणलेलं असतं हे देखील रेवाला आठवतं. इकडे आता रमा विचार करते, आजच यांनी मला वहिनी म्हणायला का चालू केलं? यांना कळतंय का की मुद्दाम ते माझी मस्करी करतात? रमा तोंडाला हात लावत विचार करते की मला सगळं कळलंय, यांना कळलं की काय? इकडे आता अक्षय सुद्धा बेडरूम मध्ये विचार करत असतो. इकडे अक्षय विचार करतो, माझी स्मृती गेली होती हे रमाला जर कळलं तर मग मला तिने विचारलं का नाही? इकडे आता रमा विचार करते की मी आता अस्मितलाच जाऊन विचारते की भाऊजी, माझ्या पाठीमागे काय काड्या केल्या तुम्ही? रमा म्हणते की त्यानेच काहीतरी सांगितलं असणार, तेव्हा मला त्याच्याकडून काहीतरी खरं काढून घ्यावंच लागेल, असा आता रमाने विचार केलेला असतो. आणि पटकन आता रमा सुद्धा झोपी जाते आणि इकडे अक्षय सुद्धा झोपी जातो. आणि दुसऱ्या दिवशी आता रमा सकाळीच अस्मितला बोलावून एका कॅफेमध्ये आलेली असते. तर आता अस्मित रमासाठी आता काहीतरी गोड मागायला जातो. तर रमा म्हणते नकोय मला. अस्मित म्हणतो की अक्षयसारखं तुला सुद्धा गोड आवडत नाही का रमा? रमा म्हणते की नकोय मला, सांगितलं ना. अस्मित म्हणतो की इथे कवडी खूप छान मिळते, मी आणतोच. तर रमा म्हणते की तेही नको मला. रमा म्हणते की मी त्यांना चिडवण्याचा खूप प्रयत्न करते पण ते चिडतच नाहीये. त्यांनी मला असं हक्काने सांगायला हवं की तुम्हीच माझी बायको आहात आणि तुमचाच माझ्यावरती पूर्ण अधिकार आहे, पण ते तसं काहीच करत नाहीये. उलट रेवाच्या जवळ येऊन मलाच चिडवतात. अस्मित हसतच म्हणतो की हा परवा अक्षयसुद्धा असंच बोलत होता. तर रमा म्हणते की म्हणजे परवा तुम्ही त्यांना भेटलात? तर अस्मित म्हणतो नाही, असंच एन्जॉयमेंटमध्ये भेटलो.
तर आता रमा म्हणते की म्हणजे परवा तुम्ही भेटलात आणि माझ्या नाटकाबद्दल तुम्ही सगळं त्यांना सांगितलं बरोबर ना? तर अस्मित म्हणतो नाही. तर सॉसची बाटली हातात घेत रमा म्हणते की खरं सांगा नाही तर सगळा सॉस तोंडावर मारीन. तर लगेचच अस्मित म्हणतो की नको नको सांगतो आणि हो असे आता अस्मित रमाला सांगतो. इकडे आता इन्स्पेक्टर हा अक्षयला कॉल करतो आणि म्हणतो की अक्षय मुकादम साहेब, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट होती. तो माणूस मला वाटतंय की बाहेरून पुन्हा पुण्यात यायला निघालाय, महाराष्ट्रात तो आलाय. तर लगेचच आमची टीम त्याला पकडायला निघाली. तेव्हा हसतच अक्षय म्हणतो की बेस्ट बेस्ट आणि साहेब, एक काम करा, तुम्ही पुण्यात येण्याच्या अगोदरच त्याला पकडा आणि त्याचं स्टेटमेंट घ्या, कारण पुण्यात त्याला मदत करणारी खूप माणसे आहेत. इन्स्पेक्टर म्हणतो की पण तसं आपल्याला करता येणार नाही, कारण आपल्याला इथे आल्यावरच त्याचं स्टेटमेंट घ्यावं लागेल, कारण ते गाव आपल्या हद्दीत येत नाही. अक्षय म्हणतो की बरोबर आहे, ते सुद्धा खरं आहे. अक्षय म्हणतो की मला येण्याची काही गरज आहे का? इन्स्पेक्टर म्हणतो नाही नाही, आमची टीम त्याला पकडायला गेली आणि आता काही जरी झालं तर आमची टीम त्याला पकडतीलच, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता अक्षयला खूप आनंद झालेला असतो आणि अक्षय फोन ठेवतो आणि विचार करतो की आता त्या माणसाला एकदा पकडलं आणि त्याचं स्टेटमेंट एकदा का रेकॉर्ड केलं की रेवाचा गुन्हा जगासमोर येईल. इकडे आता विचार करून रमा उठून उभा राहते आणि अस्मितला म्हणते की आता काही जरी झालं ना, तूच माझी बायको असे म्हणायला मी भाग पाडेन. काळजी करत अस्मित म्हणतो की पण अक्षय असं बोलेल का? रमा म्हणते का नाही बोलणार, त्यांना बोलावंच लागेल आणि बोलायला मी भाग पाडेनच. तर आता रमा म्हणते मी काही करील, अगदी माझा जीव गेला तरी चालेल, पण मी त्यांना बोलायला भाग पाडेनच. घाबरतच अस्मित म्हणतो की रमा वहिनी असं काही बोलू नका, मी घाबरेन. इकडे आता रागाने रमा त्या कॅफेमधून बाहेर पडते आणि म्हणते की मी त्यांना बोलायला भाग पाडेनच. अस्मित रमा पाठीमागे जाऊ लागतो आणि म्हणतो की रमा ऐक ना गं, तू असं काही करू नकोस. तर बोट करत रमा अस्मितला म्हणते की तुम्ही माझ्या पाठीमागे येऊ नका, मी त्यांना आता बोलायला भाग पाडेनच. आणि रमा जाऊ लागते. त्याच वेळेस पाठीमागून रस्त्याने एक टेम्पो येत असतो. रागाने रमा अस्मितकडे बघत अस्मितला सांगत रस्त्याने जात असते. रमा म्हणते की मला काहीच ऐकायचं नाहीये आणि मी माझं माझं बघेन. तर आता अस्मितसुद्धा घाबरलेला असतो आणि आता पाठीमागून येत असलेला टेम्पो आता अस्मित बघताच रमा पुढे जात असते आणि रमा रस्त्याच्या मधोमध जात असताना पाठीमागून टेम्पो रमाच्या अगदी जवळ जाताच मोठ्याने अस्मित रमा असे ओरडतो. तर आता रमा पाठीमागे बघते. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये विचार करत असतो की आता लवकरच रेवाचे पाप बाहेर येणार आहे आणि सत्य समोर येणार आहे आणि मग या सगळ्यातून मी मोकळा होईल आणि हे नाटक थांबवील आणि आता हीच ती वेळ आहे नाटक संपवण्याची, असे आता विचार करत असतानाच अक्षयच्या मोबाईलवर कॉल येतो. आणि आता एवढ्यात अस्मितने फोन केलेला बघून अक्षय म्हणतो की बोलणारे अस्मित. तर ततमामा करत घाबरतच अस्मित म्हणतो की अरे अक्षय, रमाचा ॲक्सिडेंट झालाय. ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो आणि काय असे म्हणत ताबडतोब अक्षय आता रमाकडे धाव घेतो. अस्मित समोर येताच अक्षय म्हणतो की अस्मित कुठे रमा, काय झालं? तर बोट करत अस्मित आता अक्षयला रमा खाली पडलेली दाखवतो. तर पळतच अक्षय रमाकडे येतो. रमाला आपल्या मांडीवर घेऊन अक्षय म्हणतो की रमा काय झालं, हे कसं झालं? आणि तुला माहिती आहे का रमा, तू मला सोडून जाऊ शकत नाही. रमा आणि अक्षयच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही. रमा तू माझी आहेस असं म्हणता क्षणी रमा ही डोळं उघडून आता अक्षयला डोळा मारते आणि आता अक्षयचे सत्य रमाने एकच भयानक गोष्ट करून समोर आणलेले असते आणि अक्षयचे प्रेम रमावरचे ते बघून रमासुद्धा खूप आनंदी झालेली असते आणि प्रेमाने रमा अक्षय एकत्र आलेले असतात. तर आता त्या माणसाला पकडून इन्स्पेक्टरने त्या माणसाचे आता स्टेटमेंट रेकॉर्ड करून रेवाचा खरा चेहरा अक्षय कसा समोर आणतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.